सहल असते कादंबरी, शेकडो कथांनी बनलेली, पण तिला असते जोड 24 कॅरेट निखळ वास्तवाची. त्यात प्रसंगी बालपणीच्या मित्रांचे बालिश खेळ होतात पुन्हा जिवंत. आठवण देतात आपल्याला आपणच दुर्लक्ष केलेल्या आपल्यातल्या मुलाची. 4 पुस्तकांतलं क्लिष्ट तत्वज्ञान पाल्हाळ न लावता 4 दिवसात सांगण्याचं कौशल्य असतं सहलींकडेच. एखादं कारण घेऊन नाही, सहज म्हणून जा की एकदा फिरायला कधीतरी. तुम्ही असलेल्या माळेत असतीलच की काही तुमच्यासारखे इतर मणी. जमवा की त्यांना एकत्र. ते रस्तेही वाट पाहतच असतात एखाद्या नवागताची. त्यांनाही सांगायचं असतोस की ते वर्षानुवर्षे सांभाळत असलेल्या वास्तू आणि वस्तूंचा इतिहास. तुमच्या घरातली आजी गोष्ट सांगते ना, अगदी तसाच. किंवा तुमच्यासारखे तेही थकले नसतील का आयुष्याचे तुकडे सांगताना? बोला की मग त्यांच्यासोबत. कुणास ठाऊक, कदाचित तुम्ही शोधत असलेल्या प्रश्नांचं उत्तर असावं त्यांच्याचकडे. तुम्ही मात्र शोधताय आपले इंटरनेटवर आणि हसताय उत्तर मिळाल्याच्या खोट्या समाधानात. चहावाल्याकडून 1 कप चहा प्या अथवा नका पिऊ, मात्र तुम्ही विचारलेल्या जागेचा पत्ता तो आपलं कर्तव्य म्हणून सांगायला असतोच की हजर. अहो, 15 मिनिटांच्या फोन कॉलवर न जुळून येणारे योग या अशा सहलीत जुळवून आणतात. म्हणून तर सहली जगण्यासाठी करायच्या असतात, शिकण्यासाठी करायच्या असतात आणि त्यासोबतच घडण्यासाठीही करायच्या असतात. कारण सहली करतात तुमच्या अनुभवांची शिदोरी आणखी समृद्ध. म्हणून तर सहल असते एक कादंबरी, शेकडो कथांनी बनलेली, पण 24 कॅरेट निखळ वास्तवाची जोड असलेली.